असणारी ही स्पर्धा आणि विशेष म्हणजे ही स्पर्धा चांगली आणि क्वालिटी दर्जाची व्हावी यासाठी सर्व लागणाऱ्या ट्रॉफीज या स्पर्धेसाठी होजगे साहेबांनी दिल्यात, त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। आज 3 दिवस खरं तर वेगवेगळ्या समालोचकांना इथे बोलवलं, त्यांना मान सन्मान दिला आणि प्रत्येकाला या विभागातला आवाज देण्याचा प्रयत्न केला। विशेष आम्ही धन्यवाद देऊ आदरणीय योगेश भाई पाटील यांचं की आज आम्हाला इथे तुम्ही बोलवलं। त्यांची विशेष विनंती होती की संडेला तुम्ही यावं आणि खरोखरच आज खूप सारे ग्रामपंचायतीची कामं असताना सुद्धा थोडा उशिरा झाला, परंतु येणं कर्म प्राप्त होतं, कारण या भूमीवरती अगदी लहानपणापासून खूप प्रेम मिळालंय आणि त्या प्रेमा खातीर इथे येणं आद्य कर्तव्य आम्ही समजतो। सामन्याला सुरुवात होते, इथे पंचांचा डिसिजन येतोय, मॅच स्टार्ट होते जिथे मेन पंचांच्या भूमिकेत राजा पाटील। फर्स्ट बॉल टू गो, यावेळी बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय, चेंडू ट्रॅव्हल होते डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात, तिथे क्षेत्ररक्षक तैनात। 1 धावेने सांघिक धावसंख्येला सुरुवात झाली आहे, पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे। मॅच पहिल्या सत्रात 2 षटकांचा असेल आणि आपण पाहिलं या अगोदरचा जो मॅच झाला जिथे उत्तम चोरगे याला 3 जीवदान जे मिळाले, अक्षयने सांगितलं 3 कॅचेस ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस हा क्रिकेटचा स्लोगन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही केच झेल सोडताय। यावेळी अगदी चेंडू आपटला होता, खूप मागे चेंडू पडतोय आणि उचली घेतली, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, अजून एक एक्स्ट्रा धाव। आदरणीय वसंत वाघमारे कर्जतचे आमचे प्रमुख पाहुणे यांना विशेष विनंती असेल की या व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं। व्हॉट अ शॉट, क्वालिटी स्ट्रोक बाय मिस्टर अमर जाधवच्या बॅट मधून निघाला हा ताकदवर का बात आहे। या खेळाडूकडे खरं तर खूप आशेने पाहिलं जातं ज्या वेळी मैदानाच्या आतमध्ये त्यांची एंट्री होते। चला या ठिकाणी आम्ही विशेष स्वागताकडे वळतोय, ज्यांनी आवर्जून पंचकृषीच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात आपल्या नावाचा दबदबा ज्यांनी कायम ठेवलाय, खूप सारं प्रेम ज्यांच्या माध्यमातून समाजाला मिळालंय आणि समाजाने ज्यांच्यावरती प्रेम केलं, असं एक निर्मळ व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सन्माननीय पाहुणे ज्यांचं शुभ आगमन झालंय, उमेश जी पवार साहेब इथे आहेत। एकदा जोरदार टाळ्याने त्यांना आपण आमंत्रित करूयात आणि त्यांना विशेष विनंती असेल की आपण स्थानपन्न व्हावं। एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून त्यांची संपूर्ण तालुक्यात ओळख अशी उमेश पवार यांची ग्रँड एंट्री झाली आहे, त्यांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं। मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, फलंदाज बाद, मोठा धक्का, डीजे खरोखरच आज 26 जानेवारी 26 जानेवारी म्हटलं की आपल्या सगळ्यांना परिचित आहे। आज 76वा वर्धापन दिवस आहे आणि खरं तर या दिवशी राज्यघटनेला सुरुवात झाली। एवढ्या वर्ष आपण सातत्याने राष्ट्रीय घटनेला पाळतोय आणि त्यानुसार आपलं संपूर्ण देश चालतोय। भारतीय संविधानाचे प्रतीक ज्यांना जनक मानलं जातं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज ज्यांच्या परम कृपेने आज संपूर्ण भारतीय समाज एकवटलाय, एकत्रित झाला, एक संघटित झालाय, त्याचं संपूर्ण श्रेय जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना। आज विशेष दिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून ही स्पर्धा खरं तर आपण भरवली आहे। आज शेवटचा अंतिम दिवस, मेगा फायनल, मेगा फिनाले। नेक्स्ट बॉल टू गो, यावेळी अगदी रॅपिड टाकला होता, पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स जरी मिळाला असता तरी सुद्धा फलंदाजाला ती गती भापता आली नाही, पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय, सरळ विकेट कीपर आहे। डॉट बॉलची सांगता इथून होतीये आणि टोटल धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड 1 बाद 8 धावा। चला चालू सामना अजय हनुमान वॉरियर्स आणि स्वर्गीय दत्ता पाटील 11। दत्ता पाटील 11 खरोखरच त्यांची आठवण सदैव स्मृतीत राहील। यावेळी बॅटचा टॉपेज घेतला, विकेट कीपरला चकवा देत चेंडू सरळ निघून जातोय डीप थॉर्डमॅन क्षेत्रात आणि या 4 धावेने एक संजीवनी मिळाले दत्ता पाटील 11 संघाला। 4 रन्स। विशेष सहकार्य गेले 3 दिवस आम्ही सतत पाहिलंय, वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी इथे येत असते आणि वरसई विभागाची शानच ही स्पर्धा राहिली आहे। या विभागाची शानच ही स्पर्धा राहिली आहे
आणि आज यजमान पद म्हणून वरसई गावाने ही जबाबदारी घेतली आणि नक्कीच ज्या ज्या क्षणाला वरसई विभागात स्पर्धा असते एक वेगळं चैतन्य असतं, एक वेगळी ऊर्जा असते, वेगळं वैभव असतं आणि हे वैभव त्या व्यासपीठावरती पाहायला मिळते. खरोखरच आज विशेष म्हणजे आदरणीय वरसई टीमचे कॅप्टन आमचे सुभाषजी शिंदे असतील, सगळीच मंडळी, अक्षय पाटील, खरंच खूप मेहनत घेतली. 3 दिवस ऑनलाईनच्या स्वरूपात ही स्पर्धा खरं तर आम्ही पाहत होतो आणि ज्या ज्या पद्धतीने संपूर्ण विभागातील प्रत्येक घटकाला इथे बोलवून सन्मानित आपण केलं, हेच तुमची ताकद, हीच तुमची ऊर्जा आणि एनर्जी आहे. तुमचं विशेष आम्ही धन्यवाद देतो. आज या स्पर्धेला येण्याचा योग मिळाला. खरं तर 3 दिवस रखरखत्या उन्हात खेळाडू खेळतात, संघर्ष खेळतात, करतायत की ही स्पर्धा आम्ही जिंकावी, हे चषक आमच्या नावावे कोरलं जावं. आणि स्कोरिंगच्या प्रमुख भूमिकेत आज 3 दिवस अगदी आग्रह खातीर आमचे नागळे काकांनी इथे उपस्थिती दिली. खरं तर त्यांची भूमिका आम्ही सातत्याने पाहिले की क्रिकेट क्षेत्राला या व्यक्तिमत्वाने वाहून घेतलंय. वरसई प्रीमियर लीग आज जी उंच भरारी घेतली, ज्या ईर्षेने सगळे या प्रीमियर लीग कडे पाहतात. थोड्या वेळापूर्वी सन्माननीय मंगेशभाई दळवी यांच्याशी चर्चा झाली फोनवरती. त्यांनी म्हटलं की त्या प्रीमियर लीगला आवर्जून उपस्थिती द्यावी लागेल आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारं प्रेम संपूर्ण पंचक्रोशीने दिलंय. थोड्याच वेळात त्यांची ग्रँड एंट्री इथे होईल. मैदानाकडे वळूया. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. व्हॉट अ फिल्डिंग, आहा कॅच सोडलाय, इझी जेल ड्रॉप झालाय. क्रिकेटमध्ये हे अपेक्षित नाहीये. आज सुभाष शिंदे यांची टीम जी पराभूत झाली लास्ट मॅच, त्याचं एकमेव कारण होतं 3 कॅचेस ड्रॉप उत्तम चोरगेच्या आणि तिथून तो सामना त्यांनी जिंकला. आणि अशा पद्धतीने अगदी चांगली लावलेली फिल्डिंग व्यूहरचना असं असताना सुद्धा इथे कॅच ड्रॉप होतोय. गोलंदाज काय करणार. धावसंख्या 2 धावेने वाढते. टोटल ऑन स्कोरबोर्ड 14, 1 लॉस, 14 रन्स, क्षमा 15 रन्स. रिव्हर्स अटेम्प्ट, दुधारी तलवार, इथे प्रयत्न होता, अयशस्वी ठरलाय. कोणताही संपर्क नाही चेंडू आणि बॅट मध्ये. पॅडला चेंडू आदळलाय आणि यस, लेग बाईकच्या स्वरूपात पंचाने डिक्लेअर केलाय. इथे 1 धाव एक्स्ट्रा स्वरूपात. षटक क्रमांक इथे सुरू आहे दुसरं आणि 2 षटकांचा एक सत्र असेल. आणि बघितलं गेलं तर 2 सत्रामध्ये 2 ओव्हर्समध्ये पहिल्या सत्रात खूप जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न खरं तर टीम दत्ता पाटील 11 संघाचा दिसतोय. परंतु आतापर्यंत ज्या पद्धतीने सुरुवात केली होती, दुसऱ्या षटकात संयम ठेवलाय गोलंदाजांनी, इथे मात्र फलंदाजांना रोखलाय. टोटल धावसंख्या 16 रन, 1 विकेट लॉस. आज ओमकार डेकोरेटरच्या माध्यमातून ही संपूर्ण कव्हरेज जो मैदान सजवलाय, चहूबाजूला जे सर्कल लावलंय, व्हॉट अ कीपिंग. बघा काय चेंडू गॅदर केलाय, विकेट आहे, स्टंपिंग विकेट, फलंदाज बाद. हा दुसरा धक्का आहे. डीजे एंट्री इथे आपल्याला पाहायला मिळाली. संडेच्या दिवशी उमेशजी पवार साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी मालिकावीरासाठी कूलर देण्यात आलेला आहे. विशेष आम्ही त्यांचा धन्यवाद देतो, कारण 5000 रुपयाचं ते कूलर आहे आणि ही छोटी रक्कम नसते मित्र क्रिकेट क्षेत्रात. बघा 5000 आणि कूलर म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. खरंच एक उदार व्यक्तिमत्व. असं म्हणतात ना की परमेश्वराने धर्तीवरती अशी मोजकीच रत्न पाठवलेत, त्यातलं एक अनमोल रत्न म्हणजे गागोदे गावचे हा हिरा ज्याला आम्ही म्हणू, असे सन्माननीय उमेशजी पवार, विशेष आभार. त्यांचं यथोचित स्वागत सत्कार इथे मात्र होणार आहे. नरेश भाई यांच्याकडून 2 षटकार इथून आले, लगातार 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथे मात्र आपण पाहिलंय की 2 धावा आल्यात. फिल्डिंग थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली टीम जय हनुमान वॉरियर्स या टीमची. आणि खरं तर या सत्रामध्ये या सिच्युएशनला संडेच्या दिवशी असं अपेक्षित नाहीये. जेवढं जास्त संघर्षाने तुम्ही खेळाल, प्रयत्न कराल, मिसफील्ड कमी कराल, तेवढ्याच तुम्हाला मॅच जिंकायला सोपं ठरेल. लाऊड अपील, यावेळी मात्र पंचांनी अपील फेटाळली. नो डाऊट कोणताही संपर्क देखील झाला नाही. डॉट बॉल. तिथे युट्यूबच्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत,
तिथे कोणीही आग वगैरे लावू नका. दुपारी आग लावणं हे अपेक्षित नाही. हा बरोबर आहे. तिथे जे YouTube कॅमेऱ्याला थोडंसं कव्हर करायला त्रास होतोय, कृपया तिथे जे काय धूर वगैरे एक्स्ट्रा स्वरूपात येतो ते कृपया बंद करा. कारण YouTube वरती ही लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जात आहे आणि आज संपूर्ण पंचक्रोशी घरी बसल्या स्पर्धा पाहते. आपले सगळ्यांचे आई वडील तिथे घरी बसून स्पर्धा पाहतात. हे वैभव आहे खरं तर सुभाष दादा आपलं. आणि तुम्ही ज्या पद्धतीने पुढारपण करून ही स्पर्धा भरवण्यासाठी जो मार्ग मोकळा केलात, ग्राउंड अवेलेबल नव्हतं परंतु इथे खर्च करून तुम्ही मैदान उपलब्ध केलात, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि विशेष मी नेहमीच म्हटलंय, जेव्हा जेव्हा वरसेच्या स्पर्धा आपल्या गावाच्या पलीकडच्या बाजूला असायच्या तिथे देखील हेच चैतन्य, हीच ऊर्जा आम्ही नेहमी पाहिली. आणि खरोखरच आणि विशेष म्हणजे आपण नागले काका बघितलं तर वरसे गावाची एक ओळख राहिली आहे. ते विभागातल्या सगळ्या समालोचकांना इथे बोलवतात, सन्मानित करतात आणि हेच त्यांचं प्रेम आहे. आणि या प्रेमाखातीर सगळे समालोचक इथे येतात. पूर्व भागातले जुने जाणती मंडळी, तिथे आदरणीय साळवी सर असतील, कदम सर असतील, सगळ्या मंडळींना इथे बोलवलं जातं आणि अगदी मानाने त्यांना सन्मानित केलं जातं. आणि म्हणूनच या प्रेमाखातीर ते इथे येत असतात. चला वळूया विशेष सत्काराकडे. आज क्रिकेट क्षेत्र आहे परंतु सामाजिक ज्येष्ठ क्षेत्रात ज्यांनी उंच भरारी घेतले, प्रामुख्याने ज्यांचं नाव आदरपूर्वक घेतलं जातं आणि आज या स्पर्धेसाठी ज्यांनी आवर्जून उपस्थिती दिली, असे सन्माननीय या विभागाचे सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक नेते म्हणून संपूर्ण विभागाने ज्यांची ओळख घेतली, असे उमेशजी पवार साहेबांचा शुभ सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पडल्या पाहिजेत. या स्पर्धेसाठी रोख रुपये 5,000 आणि मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं, असे सन्माननीय उमेशजी पवार यांचं त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन थोड्या वेळात आपण घेणार आहोत. माईक वरती ते बोलणार आहेत. चला नेक्स्ट मॅच OV11 आणि नवनाथ 11 या संघांमध्ये टॉस होईल. टॉसला या दोन्ही कॅप्टन OV11 आणि नवनाथ 11. मात्र दरम्यान पहिल्या सत्रात इथे धावा झाल्यात. जय हनुमान संघासमोर खेळताना स्वर्गीय दत्ता पाटील 11 टीमने बनवल्यात त्या 18 धावा, 19 धावा 12 चेंडूत बनवायच्या आहेत. या खेळपट्टीचा अभ्यास जर आपण केला तर या खेळपट्टीवरती बरेच विक्रम झालेत, खूप सारे षटकार चौकार पडलेत. परंतु क्रिकेट आहे मित्र, या खेळात काय होऊ शकतं. एव्हरीथिंग हॅपन इन क्रिकेट. अनिश्चिततेचा खेळ. या खेळात शेवटपर्यंत आपण झुंज द्यावी लागेल. या अगोदरच्या मॅच मध्ये काय झालं, 2 चेंडू आणि 2 धाव्यांची आवश्यकता होती. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता परंतु सुभाष शिंदे यांची टीम तिथे पराभूत झाली. समोरच्या टीमने चांगला खेळ केला, अपोजिट टीमने मिसफिल्ड केल्या, 3 कॅचेस ड्रॉप आणि तिथून मात्र तो सामना गमावा लागला. इथे काय करणार स्वर्गीय दत्ता पाटील 11 संघ, दत्ता दादांना इथे सन्मान देणार का, त्यांच्या आठवणीला जागृत करणार का, त्यांच्या ही स्पर्धा जिंकणार का, त्यासाठी चालू असलेला हा संघर्ष. 2 षटकात धावा झाल्यात तब्बल 18, 19 धावा बनवायच्या जय हनुमान वॉरियर्स संघाला. चला मॅच स्टार्ट करा. आजच्या दिवसात खूप साऱ्या मॅचेस आहेत. ऑलमोस्ट दुपारचा 1 वाजलेला आहे. खूप सारे पाहुणे इथे येणार आहेत. अक्षय पाटील यांनी खूप साऱ्या पाहुण्यांचा सत्कार इथे केला आणि खरोखरच एक ऊर्जादायी समालोचन त्यांच्या माध्यमातून आम्ही 3 दिवस पाहिलं. ही स्पर्धा जरी आम्ही उपस्थित नसलो तरी सुद्धा आवर्जून युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही पाहत होतो. चला स्ट्राइक बॅट्समन अनिकेत होजगे आणि नॉन स्ट्राइकला सुशील कायनकर, इनफॉर्म बॅट्समन आयकॉन प्लेयर्स दोन्ही या विभागाचे. बॉलिंग ट्रॅक वरती अमर जाधव. रवींद्र नारकर यांच्याकडून ऑफर आली आहे. 3 षटकार 1000 आणि 3 चौकार लगातार 500. पैशांची जाहिरात आहे. बालगंगा प्रकल्प इथे होणार आहे आणि दरवर्षी आपण असं म्हणतो, होसगे साहेब हसतात की या वर्षी शेवटच्या मॅचेस होतील, परंतु दरवर्षी इथे येण्याची संधी मिळते. आणि या कुशीत, या पंचकृषीच्या कुशीत जेव्हा जेव्हा आपण आलो ना सर, खूप आनंद मिळतं. कॅच ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस हा क्रिकेटचा स्लोगन आहे आणि झेल जिथे ड्रॉप झालाय ही तुम्हाला अडचण होऊ शकते. 2 धावा क्षमा असावी, 1च धाव मिळाले आणि 19 धावांना प्रत्युत्तर देत असताना 1 धाव ऑन स्कोर बोर्ड. 2 चेंडूत 1च धाव आले. बॉलिंग खूप चांगल्या लेवलचं पाहायला मिळालं अमरचं. आणि ऑफर रवींद्र नारकर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की 3 षटकार लगातार 1000चं कॅश प्राइज. सरकारी कर्मचारी आहेत
अलिबागचे जिल्हा परिषदेमध्ये ते कार्यरत आहेत. जरा चांगला एकच षटकाराला बक्षीस लावा. चला नेक्स्ट मॅच ओवी 11 आणि नवनाथ 11 टॉसला या लवकर. आज दिवसभर खूप मजा येणार आहे. अक्षय पाटील आपल्या सोबत आहेत, आमचे सन्मान्य नागळे सर आहेत आणि सर्व मान्यवर मंडळी. यावेळी खोदून काढलाय ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात, लॉंग ऑफ क्षेत्रात. तिथे एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे पूर्ण होईल. वेल रनिंग बिटवीन द विकेट. सही तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच. एक्स्ट्रा एनर्जी इथे दोन्ही खेळाडूंनी दाखवली आणि म्हणून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. या 2 धावने टोटल 3 धावा. उमेशजी पवार यांचा शुभ सन्मान इथे झालाय आणि आवर्जून संडेच्या दिवशी फार कमी वेळ त्यांच्याकडे असतो, खूप साऱ्या मीटिंग्स असतात, परंतु इथे येणं हे देखील त्यांचं प्रेम आहे आणि या प्रेमाखातर ते आपण इथे आलात त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून सगळ्या वरसेवासियांच्या वतीनं आपला आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतो. यावेळी चांगला चेंडू कमबॅक केलाय अमरने. पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. बाहेर निघतोय चेंडू, विकेट किपर कडे पोहोचतोय. बॅट आणि चेंडूचा कोणताही इथे संपर्क नाही, कनेक्शन नाही आणि जिथे कनेक्शन नसतं तिथे रिएक्शन नसतं. डॉट बॉल. पहिलं षटक 3 धावा. उमेश दादा आपलं मनपूर्वक धन्यवाद. खूप सारं प्रेम तुम्ही या विभागावरती दिलंय. नव्हेच तर संपूर्ण तालुक्यात तुमच्या नावाची ओळख आहे. यावेळी बॅटचा एज घेतला आणि सर क्षेत्ररक्षकाच्या विकेट किपर कडे पोहोचलाय. हा विकेट आहे. पहिला धक्का सुशील काईनकरच्या स्वरूपात डीजे. वरसई प्रीमियर लीगचं काय गाणं बघा, सुंदर सुंदर गाणं. वरसई पंचक्रोशी लीग एक मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. लगातार 2 विकेट साठी रवींद्र यांच्याकडून 500चा कॅश प्राइज. मिस फील्ड झालाय, पुन्हा एकदा चौकार. टोटल स्कोर 19 धावांना प्रत्युत्तर देताना पहिल्या षटकानंतर 7 धावा. आता मात्र आवश्यकता शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावा. 12 धाव्यांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा. या खेळपट्टीवरती धावा होऊ शकतात. सुशील काईनकरचा विकेट हा मॅचचा टर्निंग पॉइंट होता. जरी 2 मिसफील्ड झाल्या असल्या तरी सुद्धा या मॅचला खरं तर फिल्डिंग टीमने बनवलाय, परंतु विजय संपादन करावा लागेल. आणि काल 2 दिवस आम्ही जे चित्र पाहिलं, काल आमचे सन्माननीय सुयोग वारके, आताच त्यांचं लग्न झालंय, परंतु त्यांच्या टीमने 5 कॅचेस ड्रॉप केल्या आणि 5 कॅचेस ड्रॉप एका मॅच मध्ये होणं म्हणजे ही खूप खेदाची गोष्ट आहे. एकाच ओव्हर मध्ये 5 कॅचेस ड्रॉप आणि त्याच्यामुळेच कदाचित आपण सामने गमावतो. वळूयात 6 चेंडू आणि 12 धावा. सचिन पाटील ऑन नॉन स्ट्राइक. सचिन पाटीलचा वार सगळेच गार, ज्याने चौकार खेचला आताच. 7 धावा झाल्या. 10 वेळा सांगितलं काय, 7 धावा झाल्यात. 12 धावा जिंकायला बनवायच्या आहेत शेवटच्या 6 चेंडूत. असू द्यात, ही मॅच खूप क्रुशियल सिच्युएशनला आहे आणि अशा क्रुशियल सिच्युएशन मध्ये दोन्ही संघ प्रयत्न करतायत आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करून सामना जिंकण्यासाठी संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि बॅटचा बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं स्लॉग षटक. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज यूज केला जातो रुपेश कदम. मॅन फ्रॉम जावळे. फर्स्ट बॉल टू गो राईट आर्म ओव्हर द विकेट. कडक शॉट, ब्युटिफुल टायमिंग. याला म्हणतात प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक बाय अनिकेत होसगे. काय शॉट मारलाय, दर्जेदार, दिमागदार आणि दमदार चौकार.
आपण नेहमीच म्हणतो जिसके टूथपेस्ट में नमक होना हो आपके बल्लेबाजी में चमक होनी चाहिए आणि चमक दाखवली करत आहे फलंदाजाने कारण ज्या क्वालिटीचा हा शॉट होता सर प्रॉपर लेदर क्रिकेटिंग शॉट आणि टेनिस क्रिकेटमध्ये असे शॉट फार कमी पाहायला मिळतात परंतु जेव्हा जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा क्रिकेटचं एक मादक सौंदर्य पाहायला मिळतं 4 धावेने टोटल 11 धावा 1-1 फॉर लॉस ऑफ 1 नेल्सन आकडा इथे मात्र थोडस वेगळं काहीतरी घडू शकतं काय होईल बघूयात प्रेशर आहे गोलंदाजावरती अंतिम 5 चेंडू आणि गरज आहे ती 7 धाव्यांची क्षमा असावी 8 धावा रुपेश कदम हा यावेळी मात्र चेंडू एक्स्ट्रा बाउन्स मध्ये होता सेम ॲज इट इज शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आणि बॅटचा यावेळी संपर्क झाला नाही विकेट किपरने आपलं काम खूप चांगलं तिथे बजावलं आणि डॉट बॉलची सांगता कम बॅक क्रिकेटचं सौंदर्य बघा जिथे एक बाजू तुझी तर दुसरी बाजू माझी होऊ शकते आणि यालाच म्हणतात क्रिकेट 4 चेंडू आणि शेवटचे धावा बनवायचे 8 अक्षय पाटील खरोखरच खूप दर्जेदार तुम्ही आयोजन केलंय 3 दिवस या ठिकाणी आज जानेवारी महिना जरी असला तरी थंडीची झुळूक फार कमी आहे आणि वातावरण चेंजेस खूप पाहायला मिळतात आजकाल आपण जर बघितलं यावेळी सरळ ऑन ड्राईव्ह केलाय आणि मिसफील्ड खर तर अक्षय पाटील म्हणावं लागेल तुम्ही या मैदानाला 10 तरी नारळ फोडायला पाहिजे होते शनिवारी कारण मी आल्यापासून पाहतो लगातार मिसफील्ड आणि इथे 4 धावा डीजे आणि हा जो मिसफील्ड झालाय स्वतः ओनर नितेश पाटील यांच्याकडून कदाचित ही चुकी दुसऱ्या कुठल्या खेळाडूकडून झाली असती तर मात्र थोडस त्याचं काही खरं नव्हतं बट अपेक्षित नाहीये ओनरला कमबॅक पुन्हा एकदा 2 चौकार 2 डॉट बॉल आणि आता समीकरण शेवटचे 2 चेंडू 4 धावा काय होणार बॅट्समन नो डाऊट टॉप क्वालिटी बॅट्समन स्ट्राईकला षटकारासाठी 100चं कॅश प्राइज असेल रवींद्र नाडकड यांच्याकडून चला शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावा काय झालं जर इथे हा यस बरोबर आहे मॅच इक्वल मध्ये टाय झाला तर सुपर ओव्हर यस नाही बरोबर आहे यश रमेश ढाकोल हे फार दक्ष असतात पंचांच्या भूमिकेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज हा विषय नाही लीगल फेअर गेम चला षटकाराला 500 भरत पाटील यांच्याकडून ओनर आहेत 2 चेंडू 4 धावा हा यावेळी कार्पेटचे सारण चेंडू ट्रॅव्हल केलाय स्वतः तिथे ओनर तैनात आहे यावेळी मात्र चुकी नाही आणि चुकीला माफी देखील मिळणार नाही 1 धाव मिळाले स्ट्राइक रोटेट झालाय 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 16 वरती आणि शेवटचा अंतिम 1 चेंडू आणि 3 धावा काय होणार अक्षय पाटील खरं तर मॅच चित्त थरारक पद्धतीने इथे डेव्हलप झाला सुरुवातीपासूनच असं वाटलं होतं की मॅच इथे एकतर्फी होणार नाही सुरुवातीपासून दोन्ही संघाने आपलं पारड जड ठेवलं समोरच्या बाजूला जेव्हा सुशील कायनकरचा विकेट मिळाला तिथून फिल्डिंग करणारी टीम स्वर्गीय दत्त पाटील 11 यांनी या मॅचला बनवलाय डू ऑर डाय सिच्युएशन करो या मरो इथून जिंकाल तर पुढे जाल हारलात तर या स्पर्धेतून घरचा रस्ता कोणाला मिळणार काय इथे नितेश पाटील घरी जाणार काय इथे अनिकेत मनवे घरी जाणार दोन्ही टीम कडे खरं तर अनुभव खूप आहे दर्जेदार बॅट्समन आहेत दुसऱ्या बाजूला एक क्वालिटी बॉलर बॉलिंग करतोय ज्यांनी 2 चौकार जरी खाल्ले असले एक मिसफील्ड देखील झाला त्यात गोलंदाजाची चुकी नव्हती परंतु असं असताना सुद्धा मॅच शेवटपर्यंत बनवलाय आणि यालाच म्हणतात क्रिकेटचं वैभव शेवटचा अंतिम 1 चेंडू आणि 3 धावा काय होणार मॅच खरं तर अगदी क्रुशियल मुवमेंटला डान्सिंग डाऊन द विकेट व्हॉट अ क्वालिटी शॉट षटकार आलाय व्हॉट अ शॉट बाय सचिन पाटील
हारता वो है जो शिकायतें बार बार करता है और जीतता वो है जो कोशिश बार बार करता है। आणि कोशिश की इस खिलाडीने काय शॉट मारलाय, दर्जेदार तडाखेबाज षटकार खेचून या सामन्याला जिंकून दाखवलाय आणि वरसई प्रीमियर लीगची ही भव्यता वाढवणारा हा षटकार डीजे ठोको। उत्तम चोरगे याला विनंती की आपण सामन्याचा किताब घेण्यासाठी यायचं आहे। उत्तम चोरगे, उत्तम चोरगे याला मॅन ऑफ द मॅच, लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतोय आणि खरोखरच काय दर्जेदार आपण इथे सामना पाहिला बघा। वरसई प्रीमियर लीगची वैभवता, वरसई विभाग